युनिसेफने भारतातील प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी सन 1992 मध्ये कोणता प्रकल्प राबवला? उत्तर आहे DPEP म्हणजेच डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्रॅम. दुसरा प्रश्न आहे, शिक्षण आयोग 1964-66 या अहवालाचे शीर्षक कोणते होते? याचं उत्तर आहे शिक्षण आणि राष्ट्रीय विकास. मॉन्टेसरी पद्धतीत बालकांच्या विकासातील पहिले तत्त्व कोणते आहे? याचं उत्तर आहे व्यक्तिमत्व विकास. अस्थिव्यंग दुर्बल बालकाला कोणता आजार संभवतो? याचं उत्तर आहे डायस्ग्राफिया म्हणजेच लेखन अक्षमता. मानसशास्त्राचे अध्ययन करणे शिक्षकाला का महत्त्वाचे आहे? उत्तर आहे अध्यापनाची दिशा व उद्दिष्टे ठरवण्यासाठी. NEP 2020 नुसार शिक्षण हे कसे असावे? उत्तर आहे चौकशी आधारित व शोध केंद्रित शिक्षण. अभावात्मक शिक्षण म्हणजेच निगेटिव्ह एज्युकेशन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? उत्तर रुसो. इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप, नेव्हिगेटर ही सर्व कशाची उदाहरणं आहेत? उत्तर ब्राउझर. वेबसाईटच्या संपूर्ण पत्त्यासाठी कोणती संज्ञा वापरतात? उत्तर URL म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. अस्मिता योजना कशाशी संबंधित आहे? उत्तर किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन. 2030 साली होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? उत्तर भारत. बालभारतीच्या विद्या विभागांतर्गत एकूण किती विभाग येतात? उत्तर 14 विभाग. नवा मनुष्य निर्माण करण्याचे कार्य साहित्य करते हे विधान कोणाचे आहे? उत्तर वि.स. खांडेकर. नास परीक्षा कोणत्या इयत्तांसाठी घेतली जाते? उत्तर इयत्ता 3री, 5वी, 8वी आणि 10वी. PISA परीक्षेचे आयोजन कोण करते? उत्तर OECD ही संस्था. मर्मदृष्टी सिद्धांत कोणी मांडला? उत्तर कोहलर